नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी आपला हवामान अभ्यासक अभिषेक केरडे तसेच संत्रा पीक मार्गदर्शक. तर शेतकरी मित्रांनो बघा, मागील महिन्यात आपण 6 नोव्हेंबरला एक व्हिडिओ टाकला होता. त्यामध्ये सांगितलेलं होतं की आपण लिओसिन आणि फॉस्फरिक ॲसिडची फवारणी केली होती आणि पण नमूद केलं होतं की आपण सिंगल सुपर फॉस्फेट फेकलेलं होतं. तर बघा, आता त्यामध्ये आपण बैलजोडीच्या सहाय्याने हैचे काकरं पाडलेले आहेत आणि माती ढकललेली आहे. आता बघा, जवळपास 1 महिना झालेला आहे आपला लिओसिन मारून. तर झाडांनी बघा पद्धतशीर अशी ताण खाल्लेला आहे आणि जवळपास बघा 25 ते 30% पानगडसुद्धा झालेली आहे. आपण बघू शकता शेतकरी मित्रांनो, प्रत्यक्ष प्लॉट हा आपल्या डोळ्यासमोर आहे. हा माझा प्लॉट आहे. 9 वर्षाची ही बाग आहे आणि प्रत्येक बागेखाली झाडाखाली बघा आपण अशी गवताचे पुंजे करून ठेवलेले आहे, म्हणजे जेणेकरून थंडीचे प्रमाण जर वाढले तर आपल्याला संध्याकाळच्या वेळेस थोडं वातावरण गरम करू शकता. त्यामुळं काय होतं, फूट होण्यास चांगली मदत होते आणि थंडीचं प्रमाणसुद्धा कमी होतं. तर शेतकरी मित्रांनो, आपण बघू शकता आता पाणी सोडायचे दिवस एकदम जवळ आलेले आहेत. साधारण बघा, आपण 10 तारखेला पाणी सुरू करण्याचं नियोजन ठेवलेलं आहे. आणि त्या अगोदर आपण एक बघा, बरेचसे काय होतं की काही शेतकरी मित्रांचे फोन येऊन गेलेत की काही जणांच्या बागा बघा पिवळं होण्याचे प्रमाण खूप वाढलेलं आहे. तर त्यांना सांगू इच्छितो, बघा बऱ्याचशा ज्या बागा पिवळ्या पडलेल्या आहे त्याचं एकमेव जे कारण आहे ते यावर्षी झालेला अतिशय जोराचा जो पाऊस आणि भरपूर असा पाऊस झाल्यामुळं जमिनीत पाण्याचं प्रमाण हे जास्त झालेलंच आहे. आणि शिवाय बघा, जर तुम्ही नीट निरीक्षण जर केलं तर आपणास असं दिसून येईल की दुर्बिणीच्या साहाय्याने जर आपण झाडाचं जर पान बघितलं शेतकरी मित्रांनो, तर झाडाच्या पानावर बघा आपल्याला माइट्स दिसणार. आता सध्या माझ्या बागमध्ये नाही आहे, पण तरीही काही झाडांवर थोडा पिवळेपणा दिसतो आहे. कारण की काय होतं की बाजूच्या बगीच्यामध्ये भरपूर असा माइट्स आलेला आहे. तर एक त्याचं नियोजन म्हणून आपण सल्फर पावडर 80%ची फवारणी घेणार आहोत आणि त्यामध्ये पुन्हा एकदा वॉटर सोल्युबलचे जे ग्रेड आहेत ज्यामध्ये फॉस्फेटचं प्रमाण जास्त आहे ते आपण घेणार आहोत येत्या 2 दिवसामध्ये. तर त्याने बघा काय होईल की सल्फर जे आहे ते एक न्यूट्रिएंट म्हणून सुद्धा काम करतं, एक मायटीसाईड म्हणून उत्तम काम करतं. माईटसाठी सल्फर हे बेस्ट आहे. आणि बघा, जर तुम्ही आता सल्फर जर मारलं तर शेतकरी मित्रांनो, वर्षभरात जे आहे तुम्हाला माईटचा जो त्रास असतो तो होणार नाही. काही भागामध्ये मराठवाड्यामध्ये त्याला मंगू वगैरेसुद्धा म्हणतात. कोळी माईट्स म्हणजे कोळीचा प्रकार आहे अष्टपाद प्रवर्गातील. तो अतिशय बारीक असतो, उघड्या डोळ्याने दिसत नाही शेतकरी मित्रांनो. त्याला एक तर मोबाईलच्या लेन्समध्ये किंवा दुर्बिणीच्या साहाय्याने आपणास तो दिसतो. तर मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करेल. सध्या ह्या पानावर दिसत नाही आहे, तरी मी तुम्हाला एक फोटो टाकवतो आहे बाजूच्या बागेमधला काढून मी शेतकरी मित्रांनो. तर असं हे शेतकरी मित्रांनो माझं नियोजन आहे. ही माझी बाग आहे 9 वर्षाची आणि आपण याला आता 1-2 दिवसामध्ये फवारणी करून पाणी सोडणार आहोत. कारण की 1 महिना झालेला आहे लिओसिनचा फवारणी करून आणि झाडांनी स्ट्रेस भरपूर घेतलेला आहे. आपण बघू शकता पानगडसुद्धा झालेली आहे, 25 ते 30% पानगड झालेली आहे आणि अजून होणार आहे. तर आता आपण वळूया शेतकरी मित्रांनो हवामान अंदाजाकडे. तर बघा, आपण सांगितलेलंच होतं की डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये थोडं ढगाळ परिस्थिती राहू शकते आणि दक्षिण भागामध्येच पाऊस होऊ शकतो. तर त्या ठिकाणी थोडाफार पाऊस झालेला आहे. इतरत्र फक्त ढगाळ वातावरण होतं आणि अजूनही सुद्धा आपण बघू शकता हलकंसं धुरकट ढगाळ वातावरण जे आहे राहणारच आहे. कारण की काय होतं आहे की अजूनही दक्षिण भारतावरील जी कमी दाबाची शृंखला असते ती संपलेली नाही आहे शेतकरी मित्रांनो. पण आपणास एक आनंदाची बातमी अशी देतो शेतकरी मित्रांनो की डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यामध्ये हलकंसं ढगाळ परिस्थिती पुन्हा वगळता बाकी इतरत्र सर्वत्र असं वातावरण जे आहे ते कोरडं राहणार आहे शेतकरी मित्रांनो. म्हणजेच बघा, डिसेंबर महिनासुद्धा आपल्या अंदाजाप्रमाणे पावसाची शक्यता ही फार कमी राहणार आहे. आणि आपण यावर्षी अवकाळी पाऊस हे फार कमी राहतील. फेब्रुवारी आणि एप्रिल या 2 महिन्यातच आपण अवकाळी सांगितलेले आहेत आणि ते सुद्धा गारपीटसहित सांगितलेलं आहे. तर ज्यांनी माझे अंदाज बघितले नसतील ते आपण आपल्या यूट्यूब चॅनलवर आपण बघू शकता किंवा माझे जे पर्सनल ग्रुप आहेत त्यावर सुद्धा आपण बघू शकतात. आपले अंदाज दिलेले आहे शेतकरी मित्रांनो.
तर कुठलंही घाबरण्याचं कारण नाही शेतकरी मित्रांनो. आता जोरदार अशी थंडीची लाट येणार आहे. जे पहिले जे 2 आठवडे आहे डिसेंबरचे ते चांगली थंडीची लाट येणार आहे. नंतर थोडं राज्याच्या उत्तरी भागामध्ये, नाशिकच्या भागामध्ये थोडंसं ढगाळ परिस्थिती आपल्याला 22 ते 27 दरम्यान आपणास दिसणार आहे. तसेच त्याचा प्रभाव जो आहे तो उत्तर आपला जो विदर्भ प्रदेश आहे यावर सुद्धा दिसणार आहे. तर फक्त ढगाळ परिस्थिती आहे शेतकरी मित्रांनो. तोपर्यंत जर MJO जर आला तर आपण त्यानुसार आपण अपडेट देत राहू. नेमकं पावसाचं वातावरण होणार आहे की नाही होणार आहे शेतकरी मित्रांनो. तर तुर्तासा अंदाज लक्षात घेऊन आपली शेतीची कामे जी आहे ते आपल्याला सुरू ठेवायची आहे. आणि संत्रा बागायतदार असो की कांदा बागायतदार असो, थोडं आता नियोजन करण्याची गरज झालेली आहे, सुरुवात झालेली आहे, बरेच लगबग चालू झालेली आहे. तर थोडं उत्तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी थोडं धुईधुक्याचं वातावरण जे आहे ते थोडं 2-3 दिवस आणखीन राहणारच आहे, नंतर कमी होऊन जाईल. तर त्यांनी आपापल्या परीने फवारणी घ्यायची आहे. तर शेतकरी मित्रांनो, हा होता कृषी सल्ला. व्हिडिओ जर आवडला तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.